नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मागील भागात आपण भाषा उद्गम व विस्तार या घटकातील भाषा उत्पत्तीविषयक विविध उपपत्तींचा अभ्यास केला. आज आपण मराठीची पूर्वपीठिका, मराठी भाषेचा उद्गम अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, कोणतीही भाषा ही एकाएकी तयार होत नसते. भाषेच्या जन्माची प्रक्रिया ही प्रदीर्घ काळ चालू असते. आज ज्या काही प्रचलित असलेल्या भाषा आहेत त्या भाषांना अनेक वर्षांचा, अनेक शतकांचा इतिहास लाभलेला असतो. भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजेच तिची पूर्वपीठिका जाणून घेणे होय. कोणतीही एक भाषा दुसऱ्या भाषेपासून विशिष्ट परिस्थितीतच उत्पन्न होत असते. समाजात ज्यावेळी काही खळबळजनक घटना घडतात, जनजीवनाला ज्यामुळे हादरे बसतात, त्यावेळी भाषा बदलत असते. यासाठी राज्यक्रांती, धर्मक्रांती, सामाजिक क्रांतीसारख्या घटना कारणीभूत ठरतात. प्रत्येक भाषेमध्ये कालोघात बदल होतच असतात. म्हणजे काळाप्रमाणे भाषेमध्ये बदल होणे हे निश्चितच आहे. प्रत्येक भाषेच्या शब्दांचे औच्चारिक म्हणजे त्यांचं उच्चारणाचं स्वरूप बदलतं, तर कधी अर्थ बदलतो. काही शब्द वापरातून नाहीसे होतात. काही वेळा अन्य भाषांशी त्या भाषेचा संबंध आला तर त्यातूनच नवे शब्द तयार होत असतात, ते स्वीकारले जातात समाजाकडून. तर काही शब्द गरजेनुसार नव्याने घडविले जात असतात. भाषिक परिवर्तनामागे अशी ही अनेक कारणे संभवतात आणि ह्या अशा परिवर्तनातूनच एका भाषेपासून दुसरी भाषा ही निर्माण होत असते. मात्र ज्या वेळेस नवी भाषा तयार होत असते, ही नवी भाषा पूर्वीच्या भाषेपेक्षा पूर्णतः वेगळी नसते. म्हणजेच पूर्वीच्या भाषेची अनेक वैशिष्ट्ये ह्या नवीन भाषेमध्ये कायम राहत असतात. म्हणजे पूर्वीची भाषा आणि तिची जी काही नंतरची उत्तरकालीन अवस्था आहे यांच्यामध्ये ध्वनी, व्याकरण आणि शब्दसंग्रह या सर्व पातळ्यांवर आपल्याला साम्यता आढळत असते. भाषेची जी काही उत्तरकालीन अवस्था आहे म्हणजे नंतरची जी काही परिस्थिती आहे आणि तिच्या पूर्वकालीन अवस्थेवर ती मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकू शकते. मराठीच्या संदर्भात विचार करताना वैदिक, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी अशा पद्धतीने भाषा निर्मितीची परंपरा ही सांगितली जात असते. मात्र मराठी भाषेत या सर्वच भाषांमधल्या खुणा दिसत असल्यामुळे मराठीची साक्षात जननी कोणती भाषा आहे याविषयी मात्र अभ्यासकांमध्ये एकमत दिसून येत नाही. शिवाय सुमारे 8व्या शतकापासून भारतावर भिन्न भिन्न भाषाधर्मियांची आक्रमणे झाली. त्यामुळे अपभ्रंश भाषेमध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. ह्या भिन्न भिन्न भाषाधर्मियांच्या आक्रमणामुळे वेगवेगळ्या सत्तांकरण होत होतं. त्यामुळे प्रचलित असलेल्या भाषांमध्ये बदल होण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आणि आद्य शंकराचार्यांनी देखील वैदिक धर्माचा जो काही प्रचार प्रसार केलेला होता, त्यामुळे संस्कृत भाषेचा प्रभाव हा अपभ्रंश भाषेवर पडू लागला आणि ह्या अपभ्रंश भाषेमध्ये सुद्धा बदल घडू लागला. अशा अनेक कारणांनी मराठी भाषेचं जननीत्व कोणत्या भाषेकडे द्यावे याविषयी मतभेद होणे हे स्वाभाविकच आहे. मराठीचा उत्पत्तीचा विचार करताना तिच्यातील केवळ शब्दसंग्रहाचा विचार करून भागणार नाही. उलट तिचं जे काही आंतरस्वरूप आहे म्हणजेच तिची रचना कशी आहे, रचनेचं स्वरूप, प्रत्यय प्रक्रिया कशा प्रकारची आहे, वर्ण कसे आहेत यावरील प्रभाव भाषेचा शोध घेणं हे आवश्यक असतं. काहींच्या मते वेदकाळातील बोलीभाषेपासून मराठीचा जन्म झाला. कारण वेदातील भाषेमध्ये संस्कृतात नसलेले परंतु प्राकृताशी थोडेफार नातं सांगणाऱ्या काही गोष्टी आढळतात. परंतु केवळ यावरून वैदिक भाषेला मराठी भाषेचं जननीत्व देणं हे अयोग्य आहे. शिवाय वेद समकालीन प्राकृत भाषा म्हणजे वैदिक काळातीलच ज्या काही प्राकृत भाषा होत्या ह्या आताच्या भाषांच्या उदयापर्यंत अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे ती मराठीची निर्माती ठरणारी नाही हे स्पष्ट होत असते. तसेच मराठीतील बरेचसे शब्द हे संस्कृतोद्भव आहेत. म्हणजे बरेचसे शब्द हे तत्सम म्हणजे संस्कृत शब्दांसारखे आहेत. हे जर लक्षात घेतले तर संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये परस्पर नाते असल्याचेही मान्य करून
वाक्यप्रयोग, वर्ण, उच्चार इत्यादी बाबतीत असलेली जी काही भिन्नता आहे ती लक्षात येत असते. त्यामुळेही संस्कृतला मराठीची साक्षात जननी मानता येत नाही. म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून निर्माण झाली आहे असे म्हणता येत नाही. काहींनी बालभाषेला मराठीची जननी मानले आहे, परंतु बालभाषा म्हणजे नेमकी कोणती भाषा हे स्पष्ट होत नाही. शिवाय प्राकृत भाषांना जर आपण बालभाषा मानले तरी कोणती प्राकृत भाषा हाही प्रश्न आहेच, कारण निश्चित आधाराशिवाय भाषाशास्त्राचे अभ्यासक हे मत मान्य करत नाहीत. विविध प्रकारच्या ज्या काही प्राकृत भाषा आहेत म्हणजे पाली, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्री, अपभ्रंश ह्या भाषांचा प्राकृत भाषा गटात समावेश होत असल्यामुळे विविध भाषांकडे म्हणजे प्राकृत विविध भाषांकडे मराठीचे जनकत्व दिले जाते. कारण मराठीने ह्या प्रत्येक प्राकृत भाषेतून काही ना काही शब्द उचललेले आहेत. रा. भी. जोशी यांनी मराठी भाषेची घटना ह्या पुस्तकात पाली आणि मराठीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ मराठीत गूळ, छकडा, पाऊस यासारखे काही जे शब्द आहेत ते पाली भाषेसारखेच आहेत. तसेच ळ, कमळचा ळ हा वर्णही पाली भाषेतील असून जुन्या द्राविडी भाषेतून तो जुन्या आर्य भाषेत आला आणि त्यानंतर आर्य भाषेतून तो मराठीत आला. हा जर क्रम आपण ध्यानात घेतला तर कृपा कुलकर्णींनी याला महत्त्व दिले, कारण संस्कृतमध्ये ळ हा वर्ण नाही आणि वैदिक भाषेतूनच ळ हा वर्ण पाली भाषेत येणं शक्य आहे. तसेच संस्कृतोद्भव शब्दांच्या बाबतीत ळ हा वर्ण बराच मान्यता पावलेला आहे. हे आपल्याला काही उदाहरणांवरून जाणवतं. उदाहरणार्थ संस्कृतमधील फल मराठीत फळ, कमल, कमळ यासारख्या शब्दांमध्ये ल चा उच्चार ळ हा उच्चार मराठीने स्वीकारला आपल्याला लक्षात येतं, म्हणजे लच्या ऐवजी ळ. तसेच मराठीतील न हा वर्ण पैशाची भाषेतील आहे. मराठीतही हा वर्ण बराच रुजलेला आहे. याशिवाय मागधी आणि अर्धमागधी या प्राकृत भाषांमधीलही काही वैशिष्ट्ये मराठीमध्ये दिसून येतात. महाराष्ट्री ही भाषा अनेक शतके ग्रंथलेखनाची भाषा असल्याने या भाषेचा प्रभाव जनमानसावर होताच. त्यामुळे नंतरच्या मराठीवर पूर्वकालीन भाषेचा ठसा उमटणे हे साहजिकच आहे. काळ, लिंग, अर्थ, आख्यात, विभक्ती यांचे मराठीतील जे काही प्रत्यय आहेत ते महाराष्ट्रातूनच आलेले बघायला मिळतात. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेत हे सगळ्या प्रकारच्या भाषेतून आपण काही ना काही शब्द हे घेतलेले आहेत. तसेच जे भाववाचक नामे तयार होतात त्यावेळेस पण हा प्रत्यय मराठीने अपभ्रंश भाषेतून स्वीकारलेला आहे. विशेष म्हणजे काव्यातील जे काही अंत्ययमकाची योजना असते ती आणि काही छंद हे सुद्धा अपभ्रंश भाषेचीच देणगी आहे. ह्या सर्व विवेचनावरून मराठीने सर्वच भाषांमधून काही बाबी स्वीकारल्याचं लक्षात येतं. म्हणूनच मराठीचे जननत्व म्हणजे मराठी नेमकी कोणत्या भाषेपासून जन्माला आली हे आपल्याला हा मोठा प्रश्न पडतो. आणि विशेष करून हे जनकत्व महाराष्ट्री आणि अपभ्रंश या भाषांकडे देण्याचा विद्वानांना मोह पडतो. या संदर्भात भाषा अभ्यासक ची. व्ही. वैद्य आणि डॉक्टर पी. डी. गुने यांनी केलेली जी काही चर्चा आहे ती बरीच वादग्रस्त ठरली, कारण या दोघांनी आपलेच मत सत्य असल्याचा दुराग्रह धरला आणि त्यामुळे ते परस्परांवर त्या काळात टीका करू लागले. मात्र झालं काय की ह्या दोघांचा वाद मराठीचे जननीत्व निश्चित करण्याच्या दृष्टीने अभ्यासकांना उपयुक्त आणि दिशा देणारा मात्र ठरला. आणि हाच वाद इतिहासामध्ये वैद्य गुणेवाद म्हणून प्रसिद्ध झाला. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे. वैद्य गुणेवाद यावर हमखास प्रश्न हा विचारला जातोच. ह्या वादाचे मुद्दे प्रामुख्याने मराठीची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली आणि त्याची कारणे कोणती, तसेच तो काळ ठरविण्याची साधने कोणती आणि उत्पत्ती कोणत्या काळात झाली हे आहेत. मात्र भाषाशास्त्रीयदृष्ट्या हा वाद अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ची. व्ही. वैद्य यांच्या मते केवळ परकीय सत्तेमुळे नवी भाषा जन्म घेत नाही, तर नवविचारांच्या क्रांतीपोटी ही नवी भाषा जन्म घेत असते, हे ते अतिशय ठामपणे सांगतात. यासाठी त्यांनी संस्कृत भाषा स्थानिक रहिवाशांनी बोलण्याच्या प्रयत्नातूनच
प्राकृत भाषांची निर्मिती झाली असे सांगितले आणि त्यासाठी त्यांनी 6व्या शतकातील क्रांतीचे उदाहरण दिले. या शतकामध्ये बौद्ध धर्माची पिछेहाट होत होती आणि शंकराचार्यांच्या वैदिक धर्माला महत्त्व प्राप्त झालेले होते. याचा असा परिणाम झाला की प्राकृत भाषांचा लोप झाला, म्हणजे त्या नष्ट होऊ लागल्या आणि नवीन भाषा जन्माला आल्या असे लक्षात आले. थोडक्यात वैद्य यांनी धार्मिक क्रांतीतूनच इसवी सन 8व्या शतकात संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजरातीसारख्या भाषा निर्माण झाल्याचे सांगून संस्कृतचा प्रभाव स्पष्ट करणारे एक प्रकारे त्यांनी विवेचनच केलेले आहे. यावरून वैद्य यांनी मराठीचे मातृत्व प्रत्यक्ष संस्कृत भाषेला दिल्याचे स्पष्ट होते. परंतु वैद्य यांचं हे जे मत आहे ते डॉक्टर गुणे यांना मान्य नाही. त्यांनी 1922च्या विविध ज्ञान विस्तार मधून गुणे यांनी वैद्य यांचे मत चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. धार्मिक किंवा वैचारिक क्रांती नवीन भाषा निर्मितीस कारणीभूत ठरते असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे सिद्ध करताना डॉक्टर गुणे यांनी एक उदाहरण दिले 1453 मधील, की त्यावेळेस युरोपामध्ये वैचारिक क्रांती झाली. या काळामध्ये युरोपात तुर्कांनी आक्रमण केले. त्यानंतर अनेक ज्ञानशाखांचे पुनरुज्जीवन झाले, पण वैचारिक क्रांती झाली, परंतु कोणतीही नवीन भाषा निर्माण झाली नाही. याचा अर्थ नवभाषा निर्मितीसाठी केवळ धर्मक्रांती किंवा वैचारिक क्रांती कारणीभूत ठरत असते. हे जे काही वैद्य यांचे मत आहे हे स्वीकारता येत नाही. डॉक्टर गुणे हे वैद्य यांच्या मताला विरोध करतात. डॉक्टर पी.डी. गुणे यांच्या मते नवभाषा निर्मितीस भिन्न भिन्न धर्माच्या, भिन्न भाषिकांच्या, भिन्न वंशीय लोकांच्या संघर्षातून खालच्या स्तरातील समाज उच्चस्तरीय समाजात मिसळतो. त्यांच्यामुळे नवीन भाषांचा जन्म हा होत असतो. हे स्पष्ट करताना गुणे यांनी आर्यांचे आगमन जे झाले किंवा त्यांचं आल्यानंतरचं जे प्राबल्य वाढलं, त्यांनी अन्य भाषिकांवर संस्कृत भाषा लादण्याचा जो प्रयत्न केला, ही संस्कृत भाषा बोलण्याच्या प्रयत्नातून जी काही मूळ भाषेमध्ये विकृती निर्माण झाली आणि त्यातून अनेक प्रकारच्या प्राकृत भाषांचीच निर्मिती काय झाली, ह्या सर्व प्रक्रियेची आठवण गुणे करून देतात. अपभ्रंश भाषा तसेच देशी भाषांचा जन्मही अशाच भिन्न वंशीयांच्या आक्रमणानंतर झालेला असल्याचे ते निदर्शनास आणून देतात. शिवाय गुणे यांनी मराठीच्या निर्मितीचा संबंध हा अफगाण, अरब, तारतार ह्या प्रकारच्या भिन्न भाषिक गटांनी आर्य भाषा बोलण्याच्या प्रयत्नाशी जोडलेला आहे. मात्र प्राचीन पुरावे जर आपण बघितले तर कोरीव लेख किंवा ताम्रपट ह्यामध्ये आपल्याला अरबी आणि फारसी शब्दांचे प्रमाण मात्र अगदीच नगण्य असल्याचे दिसते. त्यामुळे हे मत देखील ग्राह्य वाटत नाही. यावरून असे म्हणता येईल की मानवी जीवनाप्रमाणे भाषा ही परिवर्तनशील असते. मराठीचे मातृत्व कोणत्याही एकाच भाषेकडे देणेही उचित ठरणार नाही. या संदर्भात डॉक्टर पी.डी. गुणे यांनी ही बाब गृहीत धरल्यामुळे त्यांचे मत अधिक योग्य वाटते. म्हणजेच मराठीने काय केले की सुलभीकरणासाठी अपभ्रंश भाषांचा स्वीकार केला आणि सांस्कृतिकीकरणासाठी संस्कृत भाषेचा आधार घेऊन स्वतःला घडविले असेच म्हणता येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीची पूर्वपीठिका म्हणजे मराठी भाषेचा उद्गम याविषयी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पुढील भागात आपण मराठीचा निर्मितीकाल, त्यासाठी असणारे पुरावे म्हणजे कोरीव लेख आणि ग्रांथिक पुरावे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.